बॉल फेका लवकर, बॉल फेका लवकर नवीन. चला बॉल द्यायचे आहेत पटापट, टाइमपास करू नका. अरे 2 बॉल द्या ना नवीन. दोन द्या, चेक करतील आणि परत देतील एक. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. लवकरात लवकर 5 मिनिटं द्या प्रत्येक गोलंदाजाला. सेमी फायनलचा पहिला सामना पाहतोय मिळतो आपण गोरकामत बनाम डोणेवाडे. दोन्हीही संघ पंचकृषीतील मात्र पाहायला मिळतात इथं. सेमी फायनलचा सामना चालू होतोय. गोलंदाजी मार्कवरती सोनू गोरकामत संघातील. पहिला चेंडू ऑफ साइडला कलेक्ट केलाय. चेंडूला पाहूया, क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू थांबत नाही. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. तीन ओव्हर आहेत. तीन षटकाचा सामना पाहतो आपण, सेमी फायनलचा सामना. यानंतर गुलसुंदे आणि सावरोली यांच्यामध्ये सेमी फायनल होईल. हा जबरदस्त फटका, रोहन उर्फ कादरी ऑन फायर. दहा धाबा 2 चेंडू मध्ये फटकावल्यात. हॉलंडर चारे दिशेला थांबायचे. सेमी फायनलचा सामना आहे. चेंडू शोधायला वेळ लागता कामा नाही. हा चेंडू चांगला. आता थोडंसं कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. 2 फटके खाल्लेत. तिसरा चेंडू मात्र निर्धावफेकी करतोय. दोन्ही संघ आपले जवळचे असल्या कारणाने एक मैत्रीपूर्वी लढत पाहायला मिळेल या दोन्ही संघामध्ये. हा सुदे चेंडू मात्र चांगला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. मात्र जबरदस्त फटका. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेत असताना मात्र रोहन उर्फ कादरी 14 धाबा धापलकावरती आणायला गेलेत. असू दे मात्र मोठा फटका, बिग हिट, षटकार. क्या बात है कादरी. 20 धाबा एका षटकामध्ये, ते पण 2 चौकार आणि 2 षटकारनी. चला चेंडू फेकायचा आहे. चला 5 खेळाडू काढा पटकन बाहेर. शॉर्ट पिच चेंडू आपण जर दिले तर कादरी आपल्याला सोडणार नाही.
लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जेवढा आपण वेळ वाचवाल तेवढा आपल्याला वेळ मिळेल फायनल खेळायला. आता मात्र जयेश 6 चेंडू खाली होता तो मात्र स्ट्राईकला जातोय. याच्या तुझ्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला आहे. सव्वीस धाबा. अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल. असे शॉर्ट पिच चेंडू दिले तर नक्कीच सीमारेषे बाहेर. तर जुना चेंडू द्यायचा आहे तोपर्यंत. हॉलनर तुम्ही एका ठिकाणी नका थांबू, प्रत्येक ठिकाणी थांबत जा. हा चेंडू शोधण्यामध्ये तिथेच 5 मिनिटं जातील. तोपर्यंत नवीन चेंडू घ्या, दुसरा जुनाच असेल. जुनाच आहे रे. भेटला भेटला. चला मॅच बॉल आलेला आहे. ऑफ साईडच्या दिशेला आहेत हॉलेंडर, प्रेक्षक आहेत ते बॉल फेकतील, परंतु लेग साईडच्या दिशेला तिकडे आयोजकांनी थांबायचंय. विकी आणि पुन्हा लेग साईडला फटका. एकेरी दुहेरी धावा घेतल्याच नाहीयेत फलंदाजांनी. चौकार आणि षटकारांची आत्तेसबाजी पाहायला मिळाली. सेमी फायनलचा सामना, जबरदस्त फलंदाजी. तीस धाबा. नक्कीच आत्ताचा मात्र चेंडू चांगला होता, शॉर्ट पिच चेंडू नव्हता, त्यामुळे निर्धाव चेंडूची शंका होते. काय करताय तुम्ही? जर गोलंदाजी जर चांगली व्हायला लागली तर क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये. वियनगाव टीम का हरली? मात्र क्षेत्ररक्षणमुळे थोडीशी पराभूत पत्करावा लागला. चांगलं क्षेत्ररक्षण. दोन धावा कंप्लीट. धावफलक जाऊन पोहोचले. 33 अंक. आता 2. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर शिल्लक होता. एकच धावती समाधान. 34 धावा धावफलकावरती. प्रति षटकामागे 17ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झाला. इथे मात्र डोनेवाडी टीम चांगली धावसंख्या, सुरुवात चांगली केली. चला नेक्स्ट गोलंदाज या. पाणी आलेलं आहे. विकी कुठे गेला? विकी पाणी उतर. चला सामन्याला सुरुवात करायची. गोलंदाज मंगेश. पाहूया. आणि हा चेंडू चांगला आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव त्या धोक्याची घंटा होऊ शकते, परंतु चुकीच्या एंडला ही फेकी. दोन्ही फलंदाज हिटर आहेत. तुम्ही ह्या दिशेला फेका, त्या दिशेला फेका. तर इथं गोलंदाजाकडे चेंडू फेकी केली असते तर कदाचित विकेट मिळाला असता आपल्याला. 2 धावा कंप्लीट केल्यात.
35 ना 36. सौर चेंडू अपस्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. त्याला पंचांनी मात्र हेरला आणि सौर चेंडू घोषित केलाय. हा मात्र फटका आहे, अप्रतिम फटका आहे कादरीच्या बॅट मधून. क्या बात आहे, जबरदस्त फलंदाजी. अपसाईडला टोला चेंडू, एक धाव कंप्लीट झाले. धापलकावरती धावा लागल्यात 44. जबरदस्त रन रेट पाहतोय आपण इथे. 3 चेंडूचा खेळ झालाय. डॉट चेंडू आहे. 4 चेंडू झालेत. 44 झाल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळवर शिल्लक असेल. चला नेक्स्ट फलंदाज जायचे मैदानामध्ये. धाबा किती? पंच 2 धाबा. तिसरी धाव घेताना बाद झालाय. गाड्या काढायच्या आहेत, गाड्या. ते 4 व्हीलर आहे तिला जरा जागा द्यायची आहेत. कोणाच्या गाड्या तिकडे लावल्या असतील रस्त्याला ते साईडला काढा. रस्त्यावरती कुठल्या गाड्या असतील त्या काढायच्या आहेत. जयेश जयेश यांच्या पारीचा अंत होतोय. गणेश जातोय आता. नेक्स्ट फलंदाज. जबरदस्त स्टेट ऑन ग्राउंड सलामी देतोय स्टेजला. बावन्न धावा धापलकावरती. 53 धावांची गरज असेल येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. चला डोनेवाडी फास्ट फास्ट जा मैदानामध्ये. चला फलंदाज मैदानामध्ये तैनात करायचे गोरकामा संघाचं विनंती करतोय. गोलसुंदे टीम आणि सावरली टीम टॉचविन करता या. आयोजक विक्की कुठे गेलाय टॉच करायला. टॉचविन करून घ्या गुलसुंदे आणि सावरोली.
चला टॉसचे कॉईन आणा विकी. चला सामन्याला सुरुवात करायची. चला दोन्ही आहेत. गुलसुंदे टीम टॉस विन आणि फलंदाजी स्वीकारले. आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी ते सावर्ण टीमला. खराब क्षेत्ररक्षण. काही गरज नव्हती रघुनाथ. हा सामना मॅच विन करण्याची क्षमता ज्या फलंदाजामध्ये होती त्याच फलंदाजाला रन धावचीत बाद करण्यात यशस्वी झालाय तो मात्र डोनेवाडी बी टीम. आणि तू चल मी आलोच अशी परिस्थिती पाहायला मिळाली. इथे एकच धाव जर घेतली असती रघुनाथला स्ट्राईक दिली असती ते परवडलं होतं इथं गोरकामत टीमला. परंतु बॅक टू बॅक दुसरा हादरा. चला यानंतर होणारा सामना आहे त्या दोन्ही संघांनी तयार राहायचे. एल बी आउट होतोय तो मात्र रमेश. अपील तेवढी चांगली होती कारण हाय एल बी कारण आपण इथं समोरून पाहतोय हॅट्रिक विकेट हॅट्रिक होते या गोलंदाजाची. अप्रतिम गोलंदाजी पहा जशी फलंदाजांनी जशी फलंदाजी केली तशी गोलंदाजी सुद्धा चांगली आहे डोनेवाडी बी टीम मध्ये. फुलटॉस चेंडू आणि चेंडूला फेकून दिला सीमारेचे बाहेर. षटकार. अशाच फटक्यांची गरज आहे. चला तोपर्यंत चेंडू भेटत नाही दुसरा चेंडू द्या. पहिला षटकार रे भेटला का? आला आला बॉल आला घ्या.
प्रत्येक चेंडूला घाणेघाती पहार करावा लागेल आपल्याला गोरकामत टीम. चौथा फलंदाज बाद झालाय. हॅलो. षटक संपुष्टात आले. 8 धावा ना. 8 धावा धापलकावरती. 4 बाद 8. चला क्षेत्रक्षण लवकरात लवकर लावून घ्या. टाइमपास करू नका डोणेवाडी टीम. सेमी फायनल अजून एक 3 षटकांचे होईल. त्यानंतर फायनल 2 षटकांचे होईल. चला स्पीडअप घ्या. तुम्हाला षटक जास्त खेळायला मिळालं पाहिजे त्यामुळे लवकर पटापट आपण बॉलिंग करून घ्यायचे. 5 मिनिटांमध्ये षटक संपुष्टात येणे गरजेचं आहे. चला सुरुवात करा पंच. हा जबरदस्त फटका. ऑफ स्ट्राईकला 1 बाउन्स. सीमारेषेवर चौकार.